गेल्या 10 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत, म्हणजे राज्याचे असू देत, केंद्राचे असू देत, हे फक्त पाहणी दौरे करतायत. यापुढे कोकणातला एकही माणूस जरी रस्ता पूर्ण झाला, टोल नाके झाले, तरी सुद्धा आम्ही टोल काय भरणार नाही. आम्ही आमच्या घरी जायला टोल कशाला भरायचा. मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामाविरोधात जनाक्रोश समिती आक्रमक. पळसपे इथं पाठपूजन करत आंदोलनाची सुरुवात. मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला आहे. अनेक वेळा आंदोलन करण्यात आलेत, मात्र रस्त्याचं काम काही पूर्ण झालं नाही. अनेक वेळा अपघात होऊन नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. अखेर या संदर्भात आता मुंबई गोवा जनाक्रोश समिती आक्रमक झाली असून आंदोलन पुकारलंय. दरम्यान या आंदोलनाचा भाग म्हणून पनवेल येथील पळसपे इथं पाठपूजन कार्यक्रम पार पडला, तर सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. तर पुढचं आंदोलन हे पेनमध्ये होणार आहे. पुन्हा लांजा ते मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बंगल्यापर्यंत हे आंदोलन असणार आहे. महत्वाचं म्हणजे कोकणकरांवर हा अत्याचार होण्याचं मूळ कारण म्हणजे काय. नेहमी तुम्ही बघा असाल आपल्याही माध्यमातून, सगळ्या प्रचार माध्यमांच्या टीव्ही चॅनलवर चाकरमानी कोकणात जातोय. चाकर म्हणजे काय तर गुलाम. तर आम्ही गुलाम राहिलो आहोत का. आज आमच्या समितीचे अध्यक्ष सुद्धा एक मोठे व्यावसायिक आहेत. आम्ही सुद्धा छोटा मोठा व्यवसाय करतोय. मुळामध्ये कोकणवासियांना चाकरमानी बोलणं सोडलं पाहिजे. चाकर म्हणजे गुलाम. आम्ही आज गुलामगिरीतून मुक्त होऊन आम्ही स्वतःच एक काहीतरी अस्तित्व निर्माण करून कोकणामध्ये जातोय. चाकर बोलत असल्या कारणाने आज आम्हाला दुजोरापणा देत आहेत. मगाशी बोलल्याप्रमाणे जर समृद्धी महामार्ग मोठ्या प्रमाणात कमी कालावधीमध्ये 701 किलोमीटर असलेला समृद्धी महामार्ग हा 5 वर्षात होतोय, परंतु 450 किलोमीटर असलेला जर कोकण मुंबई गोवा एक्सप्रेस हायवे जर होत नसेल तर दुर्दैव आहे. महत्वाचं म्हणजे काय, इकडे टोल नाके, जो टोल नाक्याचा मुख्य विषय आहे. मुंबईमधले काही टोल नाके आता आम्ही इथे येताना बघितले घेत नाही, परंतु आज आम्ही कोकणात सुद्धा जाताना रस्ता होत नाहीये, परंतु टोल नाके होत आहेत. म्हणजे काय, एका बाजूने लोकांना मारत जायचं, दुसऱ्या बाजूने टोल नाके बांधून सरकारच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून गोरगरिबांची लूट करत राहायची. यापुढे कोकणातला एकही माणूस जरी रस्ता पूर्ण झाला, टोल नाके झाले, तरी सुद्धा आम्ही टोल काय भरणार नाही. आम्ही आमच्या घरी जायला टोल कशाला भरायचा. त्यासाठी आज जी आंदोलनाची सुरुवात, कारण की मुंबई गोवा महामार्गाची सुरुवात त्या पळसपे फाट्यापासून झालेली आहे. NH66 जो बोलतो या मॅपवर सुद्धा इथून सुरुवात होते. म्हणून आम्ही आमच्या आंदोलनाची सुरुवात सुद्धा तो आज गणपती बाप्पांचा पाठपूजन सोहळा आहे. कारण की आपण सगळीकडे बघत असाल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे गणपती बसतो, तिकडे पाठपूजन सोहळा होतो. पण आम्ही या समितीच्या माध्यमातून ह्या गणपती बाप्पाला सुद्धा आम्ही एक नाव दिलेलं आहे, मुंबई गोवा महामार्गाचा महाराजा. या महामार्गाच्या महाराजाचा आज पाठपूजन सोहळा या पळसपे या ठिकाणून होतोय. आणि येत्या 27 तारखेपासून पुन्हा आमच्यामध्ये आता सगळी अशी चर्चाही चालू की पाद्यपूजन सोहळा सुद्धा पेनला करायचा. कारण की पेनला पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण पेन येथून मोठमोठ्या प्रमाणात गणपती बाहेर जातात, म्हणजे गणपतींच्या मूर्त्या बाहेर जातात. 2018-19च्या दरम्यान 1600 गणपती कारखान्यांच्या मूर्त्या, ज्या कारखान्यांमधून मूर्त्या तळ कोकणामध्ये गेल्या, त्या 1600 कारखान्यांमधल्या मूर्त्या त्या तळ कोकणामध्ये जाताना सुद्धा मूर्त्याही तुटल्यात. याचा अर्थ काय होतो, आम्ही धार्मिक आहोत, परंतु गणपती बाप्पांचे हात त्यांच्याही अवयव तुटत चालले. म्हणून गणपती बाप्पांनी आम्हाला एक सुबुद्धी दिलेली आहे की बाबा तुम्ही कोकणात जाण्यापेक्षा मला पूजायला इकडेच पूजा. आणि पेन येथे आम्ही भविष्यात बहुतेक आम्ही तसं नियोजन करून पाद्यपूजन सोहळा सुद्धा करणार आहोत. आणि 27 तारखेपासून प्रत्यक्षात गणपती बाप्पा त्या ठिकाणी जिथे जिथे खड्डे आहेत, सुरुवात पालीपासून करून वर्षा निवासाने आम्ही त्याचं शेवटची आरती करून गिरगाव येथे आम्ही विसर्जन करणार. परंतु हे नालायक निर्लज्ज जे सरकार आहे ना, आणि हे सरकार म्हणजे प्रत्येक पक्षातील नेते आणि हे ठेकेदार यांची जी काय मिलीभगत आहे, याच्यामुळे हा महामार्ग पूर्णत्वास जात नाहीये. आणि आज जर बघाल तर 2010 सालापासून आता 2025 पर्यंत 4531 जण या महामार्गावरती अपघात होऊन मृत्युमुखी पडले. पण आम्ही त्यांना अपघात मानतच नाही. आम्ही म्हणतोय हे सरकार आणि ठेकेदार मिळून यांनी केलेले खून आहेत. आणि आतापर्यंत जेवढे खून झालेले आहेत त्यापुढे होऊ नयेत. महामार्ग पूर्ण व्हावा. जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक सहकार्य मिळावं. आणि जे तरुण आहेत त्यांना नोकऱ्या PWD सारख्या खात्यात मिळाव्यात. महामार्ग त्वरित पूर्णत्वास जावा म्हणून आम्ही आता हे अशा पद्धतीचं आंदोलन करतोय. कारण आता जवळच गणपती उत्सव येतोय. कोकणात लाखोच्या संख्येने लोक गणपतीसाठी जातात आणि हजारोच्या संख्येने पुन्हा मृत्युमुखी पडणार आहेत. तर सर्वांना आम्ही जागरूक करण्यासाठी, या सरकारचे कान आणि डोळे उघडण्यासाठी त्यांना सांगतोय की पुढे बाबांनो जाऊ नका, पुढे मृत्यू वाट बघतोय. म्हणून महामार्गावरतीच आम्ही गणपती उत्सव साजरा करतो यावर्षी. गेल्या 10 वर्षापासून सार्वजनिक बांधकाम मंत्री असू देत, म्हणजे राज्याचे असू देत, केंद्राचे असू देत, हे फक्त पाहणी दौरे करतायत, प्रत्यक्षात काहीही करत नाहीयेत. हे सगळे भ्रष्ट आहेत. हे ठेकेदार आणि यांच्या भ्रष्टाचारामुळे हे सगळं थांबलेलं आहे, कोळंबलेला आहे महामार्ग. आता हे कोस्टल वेन एक नवीन रस्ता काढतायत, अजून एक मोठा हायवे. हा जो हायवे आहे त्याची गरज आहे ना, तो पूर्ण होत नाही. नवीन रस्त्याला लगेच हात काय घालताय. त्याच्यानंतर हे जे जेव्हा ह्या रस्त्यात लोक मृत्युमुखी पडतात
जनरली कसं आहे की कुठेही म्हणजे तुम्ही आपल्या पुणा रोडला जा, नागपूर रोडला जा, तो आता समृद्ध महामार्ग झालाय आणि आता जसं आमच्या दादांनी सांगितलं की प्लेन क्रॅश झालं, तर तुम्ही त्यांना भरघोस देताय, याची दखलच घेतली जात नाही. म्हणजे काय या माणसांना काय, ही माणसं नाहीत की ह्या माणसाचा काय जीव मोडला. बरं, हे जो माणूस मरतोय त्या घराचा उत्पन्नाचा सोर्स जाऊ शकतो, तर त्या माणसाला मग नोकऱ्या द्या ना. मग तुमच्या आता हा जो होतो याला कारणीभूत जर का तुम्ही आहात तर तुम्ही त्याचा उपाय केला पाहिजे ना. पण जे नुकसान होते तुम्ही भरपाई दिली पाहिजे ना. आमच्या साऱ्या मागण्या आहेत. रस्ता लवकर पूर्ण व्हावा, सुरक्षित व्हावा, मृत्युमुखी पडलेल्या लोकांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांच्या घरच्यांना जर त्यांना नसेल देऊ शकत तर त्या घरच्यांना मोबदला द्या, एखादी नोकरी द्या शासकीय यंत्रणेमध्ये. या आमच्या पहिल्या रास्त मागण्या. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.